अशोक खरात प्रकरणानंतर आता अनेक भोंदूंचं कारण हे उघडकीस येत आहे। नवी मुंबईमधील कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबानं महिलांवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवरती अत्याचार, त्याबरोबरच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवरती अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब ही समोर आलेली आहे। बाबाजाननं मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यांच्यावरती अत्याचार केला। या प्रकरणामध्ये अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे। आणि खालापूरमधल्या निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवरती तो महिलांना घेऊन जात होता। मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांच्या अंगावरील वस्त्र काढून पूजा करण्यास भाग पाडायचा। महिलांनी विरोध केल्यास जादूटोणा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा। दरम्यानच्या फार्म हाऊसवरती हा प्रकार चालायचा। तिथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदू बाबाने अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचं समोर येत आहे। मी सध्या खालापूर या ठिकाणच्या महड त्याच्या फार्म हाऊस वरती आहे आणि तुम्ही पाहताय की हा छोटेखानी फार्म हाऊस आहे आणि एका निर्जन तळी हा फार्म हाऊस उभा केला असून याच फार्म हाऊस वरती तो महिलांना बोलवायचा, रात्री 8-9 वाजता बोलवायचा आणि मध्यरात्री आहे तो काळी जादू उतरवतो अशा प्रकारचं सांगून रात्री 12 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत तो पूजा करायचा आणि याच पूजा करत असताना तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते आणि जर महिलेने त्याचं ऐकलं नाही तर मात्र तो काळ्या जादूची भीती दाखवायचा आणि याच भीती दाखवून आहे तो महिलांवरती तो लैंगिक अत्याचार सुद्धा करत असे। खालापूरचा जर आपण प्रकार पाहिला तर एका विवाहित महिलेचं आपल्या पती बरोबर पटत नव्हतं आणि त्यासाठी ती या बाबाकडे आली होती आणि त्याच्यावरती तुला उपाय काढून देतो, तुझ्यावरती काळी जादू करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा तो सांगत होता आणि ते उतरवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी त्या महिलेला बोलवलेलं होतं आणि इथं तिच्यावरती अत्याचार केला होता, बलात्कार केला होता। दुसरी सांताक्रूजची घटना आहे, त्या घटनेत सुद्धा महिलेला आहे तो आई आणि मुलीला त्या दोघींवरती आहेत तो त्यांच्यावरती याच बाबाने आहे तो अत्याचार केले होते आणि त्यानंतर आहे जर तुम्ही शांत नाही बसला तर त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता। त्यामुळे हे 2 गंभीर गुन्हे आहेत ते या बाबाजानवरती दाखल झालेले आहेत आणि अजूनही जर कुठल्या महिलेवरती अत्याचार झाला असेल तर त्यांनी समोर यावं अशा प्रकारचं जाहीर आव्हान आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, खालापूर, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.